चला फिल्डिंग सजून घ्यायचे. जनता राजा चषक खारडी 2025-26 दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून एव्हरीवन. सर्व आमच्या क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. लाख मोलाची स्पर्धा आणि त्या लाख मोलाच्या स्पर्धामध्ये आपण पाहिलं तर आज पुन्हा एकदा 10 टीम्सला प्राधान्य दिले गेले. अगदी मानाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा हा जनता राजा चषक आपण अनुभवतायत. चला घाई करा, वेळ दौडू नका. दोन बॅटर ऑलरेडी त्या ठिकाणी पोचलेले आहेत. एका साईडला आई भवानी मारंबळपाडा आणि V24 बॉयज चंदनसार आणि त्यानंतर सत्यनारायण कोपरी वर्सेस शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. आपण सुद्धा दोन्ही टीम्स रेडी राहायचे आहेत. काही प्रेक्षक वर्ग अगदी डोंगराच्या कडेला बसून आणि झाडाझुडपात या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे खरं क्रिकेटवर प्रेम असणारी ही मंडळी पाहायला मिळते. भुकेची तमानं बाळगताना या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आमचे हे लाडके प्रेक्षक राजे, या सर्वांना मानाचा मुजरा असेल. कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे आणि व्यासपीठ हे मान्यवर विना अधुरा आहे. त्यामुळे आपण या स्पर्धेला एक वेगळीच ऊर्जा मिळते. अगदी चांगलं आयोजन, नियोजन, सगळ्या गोष्टींचा बारकाईने महेशजी भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने दूरदृष्टी त्यांची पाहायला मिळते. पंच, स्कोरर, त्यानंतर समालोचक असतील, यूट्यूब लाईव्ह असेल, या संपूर्ण घटकांचा अभ्यास करून चांगलं व्यवस्थापन केलेलं आहे. फक्त स्पर्धा भरवायची, 2 मंडप टाकले किंवा लाईव्ह नसलं तर मॅच झाली असं नाही आहे. क्रिकेटचा प्रमुख जर आपण पाहिला तर जर आपल्याला स्पर्धा उंचवायची आहे तर डेफिनेटली एक चांगलं आयोजन, नियोजन असलं पाहिजे. कारण अलीकडचं काळ तंत्रज्ञान आल्यामुळे त्या टुर्नामेंटचा गवगवा होतो हे आपण सातत्याने पाहिलं आहे. त्यामुळे हल्लीचं युग हे कॉम्पिटिशनचं युग आहे, स्पर्धेचं युग. जर आज इथे 1 लाख असेल तर उद्या तिथे दुसऱ्या गावामध्ये तुम्हाला 1,55,000ची मॅच पाहायला मिळेल. तिथे जर असेल 1,55,000 तर पुढे तुम्हाला 2 लाखाची स्पर्धा पाहायला मिळेल. म्हणजे आजचं युग जे आहे ते स्पर्धात्मक युग आपल्याला पाहायला मिळतं. आणि या स्पर्धात्मक युगामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला अपडेट राहावं लागेल. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. पहिलाच महेश, विशाल समोर. विशालचा पहिलाच तडका पाहायला मिळतोय. सिग्नेचर शॉट, सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता विशालच्या बॅटमधून येईल कडक शॉट. 6. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. चांगला फटका ऑन दी अप खेळला गेला. क्लास टायमिंग. क्या बात आहे विशाल. दुसऱ्या बॉलवर अगदी नेत्रदीपक चौकार पाहायला मिळतो. टेक्निकली साऊंड षटकारानंतर आलेला हा खणखणीत सनसनाटी चौकार. 4. चांगला फटका होता. जनता राजा फ्लॅग जो आपण पाहू शकताय तो मात्र वाऱ्याच्या झोतामुळे नाही तर शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे तो मात्र फ्लॅग लहरताना पाहायला मिळतो. चांगली फिल्डिंग. अगदी ज्या पद्धतीने एका हाताने चेंडूला स्टॉप केलं गेलं. हा फिल्डिंगचा दर्जा हा तुमचा असा स्टँडर्ड असायला हवा. आज फिल्डिंगच्याच मुळे आपण पाहिलं तर सूर्यकुमार यादवने कॅच झेलला तो आपण पाहिलं डेव्हिड मिलरचा. त्यामुळे T20चा वर्ल्ड कप आला आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये दुसऱ्या दिवसात सूर्या तळपला ही हेडलाईन्स पाहायला मिळाली. ऑन साईडला मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फंबल झालेत. प्रयत्न चांगले केले होते, नो डाऊट अबाउट इट. 2 रन्स मिळतील पंकजच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. आकाश पाटील दर्शवत असताना की 4 बॉलच्या समाप्तीनंतर 13 या धावसंख्येवर सुरुवात चांगली झाली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. एखाद्या बिल्डरला जर चांगली इमारत बांधायची असेल तर त्याला फाउंडेशन चांगलं बिल्ड करावं लागेल. तसंच क्रिकेटमध्ये आहे. सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. 1 रन तर मिळेल. अचानक चेंडूने उसळी घेतली होती परंतु परफेक्शन
फिल्डिंगचं कसं असावं, ढालीप्रमाणे तुम्हाला क्षेत्ररक्षण करायला यावं, तेच मात्र यावेळेला पाहायला मिळालं. गुड फिल्डिंग. 1 रन मिळेल पंकजच्या बॅटमधून आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना संघ जाऊन पोहोचतोय आई भवानी मारंबळपाडा 14वर. चांगला फटका आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला, इथून विकेट मिळण्याची चान्सेस, परंतु हा ना करता करता यस विकेट डाऊन. दैव देतेनी कर्म नेते. कॅच सुटला. अशा वेळेला आपण पाहिलं तर जवळजवळ हे सेकंड टाइम कालच्या दिवसापासून पाहिलं. गावदेवी यंगस्टर आडनेट टीमचा सुद्धा सुजित पाटीलचा कॅच सुटल्यानंतर अजित पाटील धावचीच्या स्वरूपात बाद झाला होता आणि तेच यावेळेला पुनरावृत्ती होते की विशालचा कॅच सुटल्यानंतर मात्र भुगतान करावं लागतं ते पंकजला. फलंदाज बाद, रनआउटच्या स्वरूपात गॉन. थँक्यू. 14 रन झालेले आहेत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. अतिशय चांगलं आयोजन नियोजन. ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. सामना क्रमांक 4 सुरू आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी DBN लाईव्ह या चॅनेलवर जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. अगदी सुंदर क्लॅरिटी आणि अतिशय आमचे 2 कॅमेरामॅन मास्टर माइंड ऑपरेटर आज आपण नयन तांडेलला आपण पाहत आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर साहिल मांगेला आणि रोहित चौधरी आणि एका साईडला जयेश मांगेला यांना आपण पाहत आहेत. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. हर्षच्या बॅटमधून मिस टायमिंग स्ट्रोक. एक सेफ हँड. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. सेकंड विकेट डाऊन. गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जसं ब्राझीलमध्ये प्रत्येक घराघरामध्ये एक फुटबॉलपटू जन्माला यावा ही त्यांची विचारसरणी आपल्याला पाहायला मिळते, तसंच भारतामध्ये सुद्धा प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा खेळाडू व्हावा, क्रिकेटपटू व्हावा आणि त्याने आज नाव उंचवावं. ही विचारसरणी भारतीयांची आपल्याला पाहायला मिळते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. दीपेशच्या या दुसऱ्या बॉलवर विकेट मिळेल का, परंतु इथून कॅच ड्रॉप. थोडेसे फंबल झाले आणि पाहता पाहता 1 रन तर मिळेल, परंतु इथून येणाऱ्या बॉलमध्ये दीपेश चांगली बॅटिंग करेल का, कारण त्याला जीवनदान मिळालं आहे. एका साईडला दीपेश लोखंडेला आपण पाहू शकताय ज्याच्या बॅटमधून धावांचा वेग तलावपाड्याच्या मैदानात पाहायला मिळाला होता. 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया त्याने साध्य केली होती. माऊली तलावपाडा हे टायटल होतं त्या स्पर्धेचं आणि त्या स्पर्धेमध्ये 6 बॉल 6 षटकारांची किमया साध्य केली होती. तोच दीपेशला आपण पाहत आहेत. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. जरूर चांगलं क्रिकेट खेळत असताना एका साईडला विशाल पाटील आपण पाहत आहेत. त्याचं फुटवर्क दुसऱ्या रनसाठी. लेझी क्रिकेट. मात्र बॅकअप चांगलं मिळालं नाही. बॉल हातामध्ये ठेवला होता, बॅकअपसाठी कोणी नव्हतं. फिल्डर त्या ठिकाणी जरूर आले, परंतु पाहता पाहता विशाल पाटीलची जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. मास्टर माइंड स्मार्ट 2 रन्स इन्क्लूड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17. बॅटची एज घेत पाठीमागे बॉल निघून जाईल. दीपेश लाईन अँड लेनचा राजा आहे. T24 बॉयज चंदनसार जी स्पर्धा 26 जानेवारीच्या निमित्ताने त्या स्पर्धेचं बिगुल वाजणार आहे, तर डिरेक्ट 1 तारखेपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. 26 जान तर 1 फेब असा मात्र टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. 17 धावा झालेत. यावेळेला स्ट्रॉंग
अँड लॉंग सरळ चेंडूला फेकून दिलंय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. हवाई सफर केलं या बॉलने. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचले गेले. काय ते फुटवर्क, काय ते टायमिंग, काय तो षटकार, समद ओके. विशाल पाटील. प्रतिम चांगला बॉल होता. ही विचारसरणी चांगली पाहायला मिळाली. अगोदरच्या बॉलवर दीपेशने रीड केलं असेल की वेगवान जेव्हा बॉल येतात तेव्हा विशाल पाटीलची बॅट, अगदी त्याचा बॅट स्विंग पाहायला मिळतो, अप्रतिम आहे आणि त्यामुळे सहजगत्या तो टायमिंग साध्य करतो. परंतु इथे व्हेरिएशन आणलं आणि त्यामुळे विशाल पाटीलला सहज शक्य खेळणं झालं नाही. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या आई भवानी मारंबळपाडा टीम जाऊन पोहोचते 2 षटकांच्या अखेरीस 23 या धावसंख्येवर. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी जाऊया आपण यशवंतजी यांच्याकडे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर सतीशला आपण पाहत आहेत. एक फिल्डर आपण पाहिला तर डीप बॅकवर्ड पॉइंट शॉट एक्स्ट्रा. त्यानंतर मिड ऑफ घेतला गेलाय. लॉंग ऑफ आणि मिड ऑफ यामध्ये एक मोठा गॅप पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफमध्ये. त्यानंतर मिड ऑनला आपण पाहत आहेत एक गॅप आहे जो लॉंग ऑन आणि मिड ऑनचा. ऑफ साईडला खूप चांगला गॅप शोधलाय. त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहेत. सिंगल मिळेल कारण फलंदाज दीपेशला माहिती आहे विशाल पाटील यांची बॅट बोलू लागले. त्याच्या बॅटमधून धावा आलेत आणि पहिल्या बॉलपासून तो अगदी चांगली बॅटिंग करतोय. तर आपण फक्त नॉन स्ट्राईक एंडला जाऊन विशाल पाटीलच्या बॅटिंगचा आनंद घेतलेला बरं आणि हीच मात्र थिंकिंग चांगली पाहायला मिळाले दीपेशची. ग्रेट क्रिकेट. फुलटॉस बॉल ऑन साईडला. त्यामुळेच मात्र दीपेशने स्ट्राईक एंडला आणलं आणि त्या विश्वासाला सार्थ कामगिरी करताना विशाल पाटीलच्या बॅटमधून धमाकेदार हा तिसरा षटकार. थँक्यू. चांगली फटकेबाजी यावेळेला पाहायला मिळते. 30 रन झालेत आतापर्यंत. 2 बॉलचा खेळ झालाय. सतीश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. ऑन साईडला आपण पाहिला तर एक शॉट मिड ऑफ घेतला गेलाय. वीरेन भगतला आपण पाहू शकतायत हॅटकॅप परिधान करताना. ऑफ साईडला खूप चांगला फटका तर आहे. यावेळेला पायामधला चेंडू अगदी सहजगत्या खेळून काढलाय. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. फेकीपर्यंत 2 धावा. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 शॉट. अजित म्हात्रे सरांची यावेळेला आपण पाहिलं तर खरोखरच कौतुक करावं लागेल. काल राकेश राऊत सरांचं सुद्धा आपण पहिलं 1 रन शॉट आली होती. त्यावेळेला त्यांची बारकाईने लक्ष म्हणून हे क्वालिटी दर्जाचे पंच आहेत या स्पर्धेला. ॲज अ शार्प ॲज अ निडल सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत नेहात असताना त्यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि यस विकेट डाऊन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल हलकीशी अपील केली होती परंतु पंचांना अपील करणं फार गरजेची गोष्ट असते कारण 27वा क्रमांक नियम हा आपल्याला पाहायला मिळतो रूल्सनुसार. फलंदाज बाद परंतु विशाल पाटीलने बेधडक बॅटिंग केली. झंझावती बॅटिंग करून तंबूच्या आसऱ्याला जबाबदारीचा खेळ स्वीकारला. फलंदाज बाद. थँक्यू. वेलकम बॅक. 31 रन झालेले आहेत आतापर्यंत. आपण पाहिलं तर बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 3. 31 धावांवर संघ जाऊन पोहोचलाय. आई भवानी मारंबळपाडा. सतीश आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. उजव्या हाताचा फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हर्षद
हर्षदचा फटका ऑन साईडला, दीपेश लोखंडे पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मिळेल. सतीशने कमबॅक केले. दुसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतर त्याने परिवर्तन केले आपल्या गोलंदाजीवर. परिवर्तन ही काळाची गरज आहे. सातत्याने तुम्हाला मात्र व्हेरिएशन करावं लागतं, चुका सुधाराव्या लागतात या क्रिकेटच्या खेळामध्ये. परिपूर्णतः तुम्हाला चाणाक्ष राहावं लागतं आणि ते सतीशने केले आतापर्यंत. चांगला बॉल होता ऑन साईडला, मनगडाचा वापर करत 1 रन दीपेशच्या बॅटमधून येईल. धावा थांबवलेत. एक षटकार तर डेफिनेटली पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर केलेला कमबॅक, कारण कमबॅक आणि बॅकअप या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आपल्या करिअरमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 33 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. चला यानंतर होणारा सामना सत्यनारायण कोपरी वर्सेस शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. जाणता राजा चषक खार्डीचं हे अतिशय चांगलं आयोजन नियोजन. वेळेचं व्यवस्थापन, टायमिंग मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेने दाखवून दिले गेले. अतिशय ही चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. महेशजी भोईर साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत. एक दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून महेशजी भोईर यांच्याकडे पाहिलं जातं, कारण माणसाचा स्वभाव हा पेढ्यासारखा असावा. कारण बॉल ह्या वेळेला अप्रतिम चांगला फटका आहे. दीपेश स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. रन्स यावेळेला एकच मिळेल रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. मिस्टर हर्षदला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. वेलकम बॅक. जतीन बॅटिंग ॲट नंबर 6 वर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फटका तर छान आहे, परंतु इथे मिळतील 2च रन. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. आकाश पाटील आम्हाला माहिती देतात की 36 या धावसंख्येवर 36 रन. तर शेवटचे 4 बॉल आहेत, म्हणजे माइंडसेट जर आपण पाहिलं तर 1 ते 2 मोठे फटके येतील का, कारण 40-45 प्लस जेव्हा धावा असतात तेव्हा गोलंदाजाला एक पाठबळ मिळतं फायटिंग करण्यासाठी. तेच करावं लागेल. इथून स्लोवर 1 बॉल. चांगला बॉल हाताळलाय विजयने. बरोबर फलंदाजाला रीड केलं होतं या बॉलवर. अचूक टप्पा आणि भेदक मारा या दोन गोष्टींच्या जोरावर तुम्ही चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करता आणि ते ध्येय तुमचं पूर्ण होतं. कारण तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं, स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणं, आणि त्यामुळे मात्र तुम्हाला ते सहज शक्य होतं की फलंदाजाला मी बीट करू शकतो. हा तुमचा आत्मविश्वास वाढतो. बॅटची एज घेत शरीराचा वेध घेतला. 1 रन मेल शॉट सिली मिडॉनला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. यानंतर एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी वर्सेस शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. या दोन टीमच्या दरम्यान काल धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप टीम पुढे आली आणि आई गावदेवी आंबोडे. बॉल ह्यावेळेला आपण पाहतायत स्लोवर 1 टाकण्याच्या नादात बॉल मात्र सुटला आणि इथून बिमरच्या स्वरूपात 9 रन्स मिळते. फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 38 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. फ्रीडचा सिग्नल, फ्री लायसन्स, मोठा फटका मारण्याची नामी संधी आहे फलंदाज जतीनला. या वेळेला फोर्स केलंय, हॅमर केलंय या बॉलला आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता सोने पे सुहागा षटकार.
थँक्यू. काय फटका खेळला होता जतीनच्या बॅटमधून. क्लास. धावसंख्या 44च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. यावेळेला जरूर खेळून काढलंय, परंतु बरोबर फिल्डर त्या ठिकाणी आहेत, कोणती चूक करणार नाहीयेत. विकेट डाऊन. 4 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44 आणि 45 रनचं टार्गेट्स यावेळेला सेट केले गेले. 11.25च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. प्रतिस्पर्धी संघ V24 बॉयज चंदनसार. चला, सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीम आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव दोन्ही टीमचे कॅप्टन या. पंकज भोईर थोडा वेळ रजा घेत असताना या मॅचला पुरेपूर आनंद घेत आहेत. व्यासपीठावरून राजेश पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना संपूर्ण टीम आपण पाहू शकतायत. ज्या पद्धतीने महेशजी भोईर यांच्या बरोबरीने पाठिंबा देणारी ही मंडळी आहे. आणि खऱ्या अर्थानं माणसाचा स्वभाव हा पेढ्यासारखा असावा, जो राजवाड्यात सुद्धा तीच चव देतो आणि झोपडीत सुद्धा तीच चव देतो. आणि हेच महेश भोईर यांचा स्वभाव हा पेढ्यासारखा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. चला, या दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला, या दोन्ही टीमचे कॅप्टन सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. शिरगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. राजू यांचं वेलकम असेल. आपलं सहर्ष स्वागत आहे. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचे कॅप्टन आपण या लवकरात लवकर. चला, श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचे कॅप्टन या प्लीज. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचंय. या लवकर या. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचे कॅप्टन या. प्रश्न नाही विचारणार, फक्त निर्णय सांगा. अविनाशजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. छापा आणि काटा आलेला आहे. जास्त वेळ घेणार नाही. मॅच सुरू होते. टॉस जिंकला, काय निर्णय असेल?
दोन्ही टीमसाठी ऑल द बेस्ट असेल. राजूजी आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. टॉस जिंकलेला आहे श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमने आणि प्रथमतः हा यावेळेला गोलंदाजी स्वीकारली गेली. जाऊया आपण अक्षय साटम व्हॉइस ऑफ चंद्रपाडा या आपण त्यांचा आवाज ऐकूया. अक्षयजी साटम यांचा. थँक्यू प्रमोदजी शेडके सर, ज्यांचा आवाज आपण ऐकला. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. टार्गेट 45चं. फुल टॉस बॉलला ड्राईव्ह केलंय मिड ऑनच्या दिशेने. हा बॉल निघून जातोय फिल्डरच्या हातामध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती हा झेल कॅरी केलाय. फर्स्ट विकेट डाऊन. धावफलकावरती धावा 4. आई भवानी मारंबलपाडा आणि त्यांच्या अपोजिट V24 बॉईज चंदन सार असा मॅच आपण बघतोय. फर्स्ट इनिंगमध्ये पाहिलं तर विशालची जबरदस्त बॅटिंग. 26 धावा त्याने केल्या आणि बाकी इतर बॅटर डबल डिजिटमध्ये पोचू शकले नाही आणि त्याच अनुषंगाने टीमची धावसंख्या 44 झाली. 45चं आव्हान समोर ठेवलंय V24 बॉईज चंदन सार या संघासमोर. पहिल्याच बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट. पूर्णपणे कमबॅक करून देतोय स्वतःला आणि संघाला. मिस्टर दीपेश बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला मंगेश आलाय. न्यू बॅटर इन. 1 डाऊन करता. यावेळी फुल टॉस बॉल होता. कमरेपेक्षा जास्त वर ड्राईव्ह केलं या चेंडूला आणि चेंडूला फेकून दिले सीमारेषीच्या बाहेर. 9+4 येतोय चौकार. खराब बॉल. स्ट्रेट फटका खेळला. आल्या आल्याच स्वागत केलं. येणारा बॉल फ्रीडचा बॉल. 45चं आव्हान असताना अशा प्रकारे गोलंदाजी राहिली ना तर कुठेतरी धोकादायक गोलंदाजी म्हणून या मॅचमध्ये दिसून येईल. विकेट घेतल्यानंतर चांगला बॉल टाकणं हे कर्तव्य आहे गोलंदाजाचं. ओ यावेळी फ्रीडचा बॉल आहे. असाच फ्रीडचा बॉल आपण पाहिला होता इंडिया वर्सेस पाकिस्तानचा तो मॅच आणि तिथे स्टंपवरती बॉल लागल्यानंतर पाठीमागे थर्डमॅनला बॉल गेला होता आणि तिथे विराट कोहलीचं नक्कीच प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिलं होतं. 3 धावा पळून पूर्ण केल्या होत्या आणि तिथे पूर्णपणे क्वेश्चन मार्क त्या बॉलवरती पाहिलं होतं. फ्रीडच्या बॉलवरती याही बॉलवरती ते दृश्य पाहिलं. अपील केली होती यष्टीरक्षकाने आणि धावून इथे 1 धाव कंप्लीट केली जाते. धावा फलकावरती धावा आहेत. 3 बॉल 10 धावा. भूपेन भगत आमच्या जोडीला मॅन विथ गोल्डन फिंगर चांगली स्कोरिंग करतायत आणि अष्टपैलू खेळाडू देखील आहे या वैतरणा विभागातील. अनेक कारणामे त्यांच्या नावावर आहे. मालिकावीर बायसिकल आहे. बेस्ट बॅटरचा किताब आहे आणि भूपेन भगत आयकॉन म्हणून KPL मध्ये सातत्याने त्याला आपण पाहत असतोय. आमचे जवळचे मित्र आहेत आणि या स्पर्धेकरता आपला अनुभव शेअर करतायत ॲज अ स्कोरर म्हणून. साई माळी भूपेन भगत एवन जोडी आहे या परिसरातील. धाव फलकावरती धावा 10. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ज्या ज्या वेळी असते त्या त्यावेळी दबाव अडथळा फिल्डिंग करणाऱ्या संघावरती नेहमी पाहिलंय आणि गोलंदाज सध्या तरी कमबॅक करतोय. 3 बॉल 10 रन्स. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे परंतु इथे आपलं चांगलं रूप गोलंदाज दाखवून देतोय. या बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग फटका प्रॉमिसिंग नव्हता. गॅप शोधू शकला नाही आणि इथे फिल्डरच्या हातामध्ये हा बॉल जातोय. आणखीन एक विकेट डाऊन 10 या धावसंख्येवरती.
निशांत आलाय मैदानाच्या आतमध्ये इन ॲट पोझिशन नंबर 4 वरती. त्याला इन्व्हाइट केलंय. विकेट गेल्यानंतर थोडंसं कमबॅक केलंय दीपेशने. 45चं आव्हान असताना विकेट सातत्याने घ्यावे लागतील आणि कमी धावा द्यावे लागतील. एक नो बॉल जरूर आला. अंकुर पाटील, अंकुर भगत यांचं आगमन झालं. वेलकम अंकुरजी भगत, आपलं हार्दिक स्वागत आहे. कुणाल भगत यांचे छोटे बंधू, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. हो, फुल टॉस बॉल इथे मात्र नीट खेळू शकला नाही आहे. स्वतःला कोसतोय बॅटर. आल्या आल्याच निशांत मैदानाच्या आतमध्ये आला आणि निशांत त्वरितच मैदानाच्या बाहेर गेला. आणखीन एक विकेट जातोय 10 या धावसंख्येवरती. काय असावा माझा गुन्हा, उभं पिंजऱ्यात केलाय पुन्हा. काय असावा माझा गुन्हा, उभं पिंजऱ्यात केलाय पुन्हा. सारा लवलाय मुंबई ठाणा मला अटक केलाय पुन्हा. सारा लवलाय मुंबई ठाणा मला अटक केलाय पुन्हा. नक्कीच गुन्ह्यामध्ये भेटला तो बॅटर निशांत. फुलटॉस बॉल होता आणि हा गुन्हा दाखल केलाय यशवंतजी डीजे यांनी. इथे बॅक टू बॅक विकेट जात आहेत. सलग 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये भरपूर काही ट्विस्ट. या पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार पाहिला, विकेट पाहिला, नो बॉल पाहिला, सिंगल पाहिला, 2 विकेट पाहिले. ऑन अ हॅट्रिक चान्स दीपेश. स्ट्राईक इनला अनिल नावाचा बॅटर आलाय. बघूया हॅट्रिक, आजच्या दिवसातली हॅट्रिक, या स्पर्धेची हॅट्रिक होईल का दीपेशच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल हॅट्रिक वरती. यावेळी पाहिलं तर या बॉलला फक्त आणि फक्त दिशा दिली. जैसी गेंद वैसी नसीहत. आणखीन एक येतोय शेवटच्या बॉलवरती. जाणता राजा चषक चौकार. 4 धावेने धावपळक 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 14 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 1 ओव्हर. नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोस माई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोस माई आईचा. अरे हे जाणता राजा चषक वारी जय हाय मानाचा. हे जाणता राजा चषक वारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक वारी जय हाय मानाचा. एक मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा एक दर्जेदार आयोजन नियोजन जाणता राजा चषकाचा आपण पाहतोय. 3 विकेट गेले, 14 धावा आल्यात. आणि जेव्हा जेव्हा विकेट घेतलाय ना गोलंदाज दीपेशने, तेव्हा तेव्हा एक फुलटॉस बॉल त्याने टाकलाय. म्हणजे एक चांगला बॉल, एक खराब बॉल, हे व्हेरिएशन पाहिलं होतं. 14 धावा, 3 विकेट, 143 हा पहिल्याच ओव्हरमध्ये आकडा येतोय. धावफलकावरती 14 धावा. 45चा पाठलाग करत असताना येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 31ची गरज आहे. समसमान स्थिती दोन्ही संघांच्या माध्यमातून. पॉवर प्ले होतं, 3 विकेट देखील गेल्यात आणि धावा देखील आल्यात. म्हणजे एका साईडने धावा आल्यात, एका साईडने विकेट गेल्यात. दुर्वेश आलाय बॉलिंग मार्कवरती. पंकज पाटील यांनी जर झेल टिपला तर जितेश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलंय. पंकज पाटील आपण झेल घ्या आणि दीपेश पाटील, जितेश पाटील यांच्याकडून 200 रुपये घ्या. दुर्वेश बॉलिंग मार्कवरती आलाय. षटक क्रमांक 2. स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघतोय. पहिलाच बॉल. यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. मंगेश दुसरा बॉल. आणखीन एक फुलर लेनचा बॉल कट केला जातो. या बॉलला आतून बाहेर, या बॉलला वळवलं जातंय. ही खासियत आहे या गोलंदाजाची. डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 14. मंगेश स्ट्राईक इनला 45चा पाठलाग करत असताना आणि या मॅचमध्ये ट्विस्ट. ड्राईव्ह केलंय कव्हरला. कव्हर ड्राईव्हचा फटका. डीपमधून फिल्डर पुढे येईल तिथपर्यंत 1 धाव. सेन्सिबल क्रिकेट केले. बॅटवरती बॉल येत नाही तर गॅप शोधला जातोय. स्ट्राईक रोटेशन हे पाहायला मिळतं या बॉलवरती आणि एका धावेने धावपळक पुढे येते. टीमची धावसंख्या 15 धावा. येणारे बॉल 15 बॉलमध्ये पाहिजे आहेत 30 धावा. एका डबल करावा लागतील प्रत्येक बॉलवरती. पुन्हा एकदा पाहिलं, या बॉलला ओळखलं गेलंय. समोरच खेचलाय, समोरच ठोकलाय. जाणता राजा चषक षटकार. बिग हिट.
ओळखलं गेलं या लेंथला पिक केलं आणि सरळ स्टँड अँड डिलिव्हरचा फटका पाहिला. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलंय आणि इथे मात्र स्लॉग हिटचा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि इथे टीव्ही अंपायरला बोलवलं जाईल. कमरेपेक्षा वरती बॉल आहे की नाही हे पाहिलं जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमकडून हा रिव्ह्यू आहे. सामने वाली विरोधी पार्टी बघतात मला ती खुन्नस मधी. अरे वकील साहेब बोलतोय मधी टाका की आला जेल मधी. जज साहेब म्हणाला पुन्हा काय लिहू तुझा मी गुन्हा. जज साहेब म्हणाला पुन्हा काय लिहू तुझा मी गुन्हा. सारा लवलाय मुंबई ठाणा नामाला अटक केलाय पुन्हा. सारा लवलाय मुंबई त्याला ठाणा टेक्निकल सपोर्ट आहे. दोन्ही टीमला रिव्ह्यू देखील आहे. तर बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. कमरेपेक्षा वरती बॉल आहे की नाही हे पाहण्याकरता हा रिव्ह्यू आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. बॅटरने रिव्ह्यू घेतलाय आणि इथे मात्र रिव्ह्यू लॉस्ट हेच म्हणावं लागेल. बॅटर रिव्ह्यू होता दिरू आणि त्याच अनुषंगाने कमरेपेक्षा थोडा खाली बॉल होता. बॅट टप बॉल होता. षटकार येतोय. 5 बॉल. टीमची धावसंख्या 27 धावा. सलग 2 बॉलवरती 2 षटकार येत आहेत. म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमला आता रिव्ह्यू नसणार आहे. जाणता राजा चषक मागील वर्षी लाईव्ह स्पर्धा नव्हती. यंदा लाईव्ह आहे. 2 कॅमेऱ्यासहित 1 लाखाचं प्रथम पारितोषिक. बायसिकल मालिकावीर आकर्षित ह्या ट्रॉफीज आणि चांगलं व्यासपीठ ही खासियत आहे या स्पर्धेची. काय सलग 3रा षटकार येईल का मंगेशच्या बॅटमधून. अनिकेत आणि मंगेश. अनिकेतच्या बॅटमधून ड्राईव्ह केल्या बॉलला. फुलटॉस बॉल होता. लॉंग ऑफच्या दिशेने ड्राईव्ह केल्यानंतर थोडासा फिल्डर चाचपडलाय. त्याचं कारण आहे हा मिसफिल्डचा नशिबाचा येणारा आणखीन एक चौकार. 4 धावेने टीमची धावसंख्या वेगाने पुढे येते. 31 आफ्टर 2 ओव्हर्स. वेलांची नागिन निघाली नागोबा डोलाया लागला. वेलांची नागिन निघाली नागोबा डोलाया लागला. वेलांची नागिन निघाली नागोबा डोलाया लागला. चांगलं गाणं पाहायला मिळतंय. बिलातून नागिन निघाली. तसंच हा बॉल जो होता ना 2 पायाच्या मधून निघून गेला. सरळ सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा आणि मिसफिल्डचा हा चौकार येतोय. काल 40 धावा डिफेंड केल्यात. 45 धावा चेस करणं अवघड जाते. परंतु इथे आता या दुपारच्या सत्रामध्ये हे सोपं झालंय. येणारे 12 बॉल 14ची गरज. मॅच ऑन आहे. फुलटॉस बॉल सातत्याने येत आहेत. जेव्हा जेव्हा फुलटॉस बॉल येईल ना तेव्हा तेव्हा धावा येताना दिसतील. टेनिस क्रिकेटचा घातक बॉल म्हणजे लोवर फुलटॉस बॉल. कनेक्शन झालं तर षटकार. जास्तीत जास्त विकेट देणारा हा बॉल आहे. इथे 1 धाव येते. इथून कमबॅक करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या मारंबलपाडा या संघाला. चांगली बॅटिंग. विन 24 बॉईज. चंदनसार संघामधून आणखीन एक धूमधडाका. आणखीन एक तडाका. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ द पार्क. षटकार. या षटकारनिशी जणू काही या मॅचची हवाच निघलेली आहे की काय. 12 बॉल 14चा मॅच. 2 मध्ये 7 दिल्यात म्हणजे 7 पाहिजे आहेत. 10 बॉलमध्ये 7 गोलंदाजाचे दिसत नाही. 7 फलंदाजाचे आहे. आणि सातत्याने अनिकेत. काय बॅटिंग करतोय अनिकेत. आणखीन एकदा पुल. पॉवरफुल. वंडरफुल. सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. लॉंगेस्ट सिक्सर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर. दादूचे एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर. दादूचे एक शॉट वन्स मोर. वन्स मोर. आणखीन एक षटकार. 6 धावेने आता स्कोर लेवल झालाय. 1 धाव पाहिजे आहे. 1 तर्फा मॅच केलाय. अनिकेत वैयक्तिक पारी पाहिली ना 32 धावसंख्येची. काय जबरदस्त बॅटिंग. वाईडने या बॉलला पाहिलंय आणि हा मॅच जिंकलाय. V24 बॉय चंदन. वाटलं 3-4 विकेट गेले होते.